एक मोठी कारवाई जी आहे ती शेगाव हद्दीत झालेली आहे। आपण सध्या पोलीस स्टेशन शेगाव हद्दीमध्ये आहोत। जवळजवळ 50 लाख रुपयाचा गुटखा या ठिकाणी पोलीस विभागाने पकडलेला आहे। एकंदरीत 50 गुन्ह्याच्या वरती या ठिकाणी पोलिसांची ही कारवाई झालेली आहे आणि या मोठ्या कारवाईने आता गुटखा माफियाचे धाबे जे आहे ते दणाणले आहे। आपण पाहू शकता सध्या आपण पोलीस स्टेशन शेगाव येथे आहोत। एकंदरीत आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात ही कारवाई आहे। हे 50 गुन्हे जे आहेत ते जे शासनाने प्रतिबंधित केलेला हा गुटखा आहे तो कुठेतरी पकडलेला आहे आणि यामुळे या कारवाईने आता बुलढाणा जिल्ह्यात जे गुटखा माफिया त्यांच्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। ही उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कारवाई आहे। त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आलेली आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा आता जप्त झालेला आहे। एकंदरीत त्याची पार्श्वभूमी आपल्याला जर पाहिली तर हे आपण पाहू शकता की हेच ते कंटेनर आहे या पोलीस स्टेशनना जे पोलिसांनी पकडलेला आहे। यामध्येच हा जो आहे हा अवैध साठा होता। या साठा या गाडीमध्येच हे पूर्णतः जे गुन्हे आहेत ते पकडलेले आहे। बऱ्हाणपूर वरवट बकाल मार्गे हे अकोला यवतमाळकडे जात होतं। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। एकंदरीत मोठ्या प्रमाणात जवळजवळ 50 लाखाच्या वरती हा गुटख्याचा जो साठा आहे अवैध साठा तो पकडलेला आहे। एकंदरीत कंटेनर जर एकंदरीत पूर्ण जर पाहिला तर जवळजवळ 70-71 लाख रुपयाचा मुद्देमाल जात आहे तो पोलिसांनी पकडलेला आहे। एकंदरीत या कारवाईने जिल्ह्यातच नाही तर सर्व गुटखा माफियामध्ये आता धडक भरलेली आहे। ही पोलिसांची मोठी कारवाईच म्हणावी लागेल। LS मराठीसाठी गणेश साळोदकर, शेगाव, बुलढाणा।